रायगडच्या खोपोली नगर परिषदेची निवडणूक राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण व प्रतिष्ठेची समजली जाते। या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत परिवर्तन विकास आघाडी तर शिंदे शिवसेना यांच्यात कडवी व प्रमुख लढत समजली जाते। खोपोलीचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक शिवराय फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील लढाऊ नेतृत्व डॉक्टर सुनील पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत। अभ्यासू व कार्यकुशल व्यक्तिमत्व, विकासात्मक दृष्टिकोन, दांडगा जनसंपर्क, जनसामान्यांशी जोडलेली नाळ याचा फायदा डॉक्टर सुनील पाटील यांना होणार आहे। नगर परिषद प्रभागात प्रचार प्रसारावेळी जनतेतून उदंड प्रतिसाद मिळतोय। सर्वसामान्य जनतेला अपेक्षित सर्वांगीण व शाश्वत विकास घडवून आणण्याचा मानस डॉक्टर सुनील पाटील यांनी व्यक्त केला। विकासाला मत देऊन जनता मला नगराध्यक्ष पदावर विराजमान करेल असा विश्वास डॉक्टर सुनील पाटील यांनी व्यक्त केला। निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उतरलेला आहात, कशा पद्धतीच्या या रणधुमाळीमध्ये आपला सहभाग आहे, कार्यकर्त्यांचा जनतेचा कसा प्रतिसाद आहे आणि कोणत्या पक्षातून कोणत्या आघाडीतून आपण निवडणूक लढवत आहात? नमस्कार, मी डॉक्टर सुनील गोठीराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, महापरिवर्तन विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मी निवडणूक लढवतोय। माझ्याबरोबर माझे सर्व नगरसेवक या ठिकाणी सर्व 15 प्रभागामध्ये 31 नगरसेवक या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। अतिशय उत्साहामध्ये सर्वसामान्य जनता आमच्यासोबत या ठिकाणी ही निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज झालेली आहे। विकासाचं विजन नेमकं काय आहे? ज्या पद्धतीनं या ठिकाणी आमदार असतील किंवा इतर आमदार देखील या ठिकाणी निवडणूक प्रचारात तुमच्या विरोधामध्ये प्रचार सुरू आहे, नेमकं काय कारण असेल? डॉक्टर सुनील पाटील यांचं आव्हान इतकं तगडं आहे का? आव्हान ही जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली, त्यामुळे नक्कीच जनता ही निवडणूक जिंकणार आहे आणि विकासाचं विजन एकच आहे की सर्वसामान्य जनतेला आवडेल, खोपोली शहराचा विकास ही मंडळी करू शकते। त्या विश्वासाने मात्र जनता आमच्या सोबत आहे आणि आपण पाहिल्याचं आपण बोलल्याप्रमाणे विद्यमान आमदार या ठिकाणी स्वतः म्हणजे थोरवे असतील आणि भाजपाचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर असतील, या ठिकाणी ते येऊन जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुका लागलेल्या असतात देखील, अनेक नगरपालिका निवडणुका आहेत, पण या ठिकाणी खोपोलीत त्यांना यावं लागते। याचाच अर्थ असा सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आणि म्हणून त्यांना या ठिकाणी यावं लागते। विकासाचं विजन काय? खोपोलीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण देखील नगराध्यक्ष होतात आणि आता काय उणीवा राहिलेल्या आहेत ज्या तुम्हाला भरून काढायच्यात आणि तुम्ही जनतेकडे पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची संधी मागताय? जी संधी मला कमी वयामध्ये आणि कमी कालावधीसाठी मिळाली होती, म्हणजे पुन्हा एकदा आदरणीय आमचे मार्गदर्शक प्रदेशचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या कोकणाचे भाग्यविधाते आदरणीय रायगडचे खासदार तटकरे साहेब यांनी विश्वास दाखवला आणि आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी जो काय माझ्यावरती विश्वास टाकला आणि या ठिकाणचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांनी ही उमेदवारी जाहीर केली। नक्की सांगायला अभिमान वाटेल की सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे, त्यामुळं मी असेल, माझे सर्व नगरसेवक असतील, या ठिकाणी जिंकून येतील आणि विकासाचं विजन हेच असेल का त्यांनी आतापर्यंत म्हणजे जो विकास करायला पाहिजे होता, म्हणजे त्यांच्याकडं आज दुसरे टर्म आमदारकी या ठिकाणी दिलेली, परंतु फक्त प्रत्यक्षात निधी आला, परंतु आपण जर पाहिलं तर खोपोलीचा जो व्हायला पाहिजे डेव्हलपमेंट, जे विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही आणि तो चेहरा मोहरा बदलण्यासाठी, तो विकास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असलेला विकास करण्यासाठी या ठिकाणी आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहोत। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल।